बघा मित्रांनो, नाऊन पासून ॲडजेक्टिव्ह आणि त्या ॲडजेक्टिव्ह पासून ॲडव्हर्ब कसं तयार करायचं. तर या ठिकाणी प्रोफेशन अर्थ होतो व्यवसाय, नाम आहे. आता या प्रोफेशन पासून प्रोफेशनल ॲडजेक्टिव्ह तयार होतोय, त्याचा अर्थ होतो व्यावसायिक. तुम्हाला याच्यापासून जर ॲडव्हर्ब तयार करायचं असेल तर शेवटी फक्त ly ॲड करा. काय झालं? प्रोफेशनली म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या. उपयोग कसा करायचा? आता पहा, नाऊन म्हणून याचा उपयोग कसा होतो? टीचिंग इज माय प्रोफेशन असं तुम्ही स्वतंत्रपणे वापरू शकता. ॲडजेक्टिव्ह म्हणून दे आर प्रोफेशनल सिंगर्स, ते व्यावसायिक गायक आहेत. म्हणजे नामापूर्वी ॲडजेक्टिव्हचा उपयोग होतो. ॲडव्हर्ब म्हणून यू शुड ट्रीट मी प्रोफेशनली, तुम्हाला प्रोफेशनली ट्रीट केलं पाहिजे, नॉट पर्सनली. ओके. आता इतर काही पहा. सक्सेस म्हणजे यश, सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. आता तुम्हाला जर ॲडव्हर्ब तयार करायचं असेल तर फक्त ly लावा. सक्सेसफुली म्हणजे यशस्वीपणे. नेक्स्ट सायकोलॉजी अर्थ होतो मानसशास्त्र, पण अर्थ घेऊयात आपण मानसिकता. सायकोलॉजिकल मानसिक, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. आता याचं ॲडव्हर्ब तयार करण्यासाठी ly लावा. सायकोलॉजिकली म्हणजे मानसिक दृष्ट्या तो फिट नाहीये. नेक्स्ट सस्पेन्स आतुरता. आपण म्हणतो ना, आता पुढे काय होतं? आतुरता. आता ॲडजेक्टिव्ह सस्पेन्सफुल, ओके, आतुरता पूर्वक. आणि जर ॲडव्हर्ब तयार करायचं असेल तर फक्त ly ॲड करा. सस्पेन्सफुली म्हणजे आतुरतापूर्वकपणे.